हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धांची जातक कथा सिंह आणि ससा अहंकाराचा अंत हे आज आपण पाहणार आहोत। आज मी तुम्हाला सांगणार आहे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील एक अतिशय खोल अर्थ असलेली जातक कथा। ही फक्त गोष्ट नाही, ही कथा आहे अहंकार, क्रोध आणि अज्ञानाच्या नाशाची। आजची कथा आहे सिंह आणि ससा बुद्धांची जातक कथा। ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा संदेश आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे। एकेकाळी एक विशाल हिरवेगार जंगल होते। त्या जंगलात हरणे, ससे, माकडे, पक्षी, हत्ती सगळे प्राणी आनंदाने राहत होते। पण या जंगलावर एक काळी छाया होती। त्या जंगलात एक भयंकर सिंह राहत होता। तो केवळ भुकेपोटी नव्हे, तर सत्तेच्या गर्वामुळे रोज अनेक प्राणी मारत असे। त्याचा अहंकार इतका मोठा होता की तो स्वतःला देव समजू लागला होता। जंगलात भीती पसरली, मातांची पिल्लांसाठी चिंता वाढली। एक दिवस सगळे प्राणी एकत्र जमले। ते म्हणाले, जर असे चालू राहिले तर आपण सगळे नष्ट होऊ। मग त्याने ठरवले, दररोज एकच प्राणी सिंहाकडे जाईल। सिंहाने हा प्रस्ताव मान्य केला, कारण त्याच्या अहंकाराला ते रुचले। तो मनात म्हणाला, सगळे माझ्याच अधीन आहेत। अशाच प्रकारे सर्व प्राणी एक एक करून दररोज एक प्राणी सिंहाकडे स्वतःहून जात असे। एके दिवशी सिंहाकडे जाण्याची वेळ आली एका छोट्या सशावर। हा ससा म्हणजे बुद्धांचा पूर्वजन्म बोधिसत्व। तो निघाला, पण त्याच्या मनात भीती नव्हती, त्याच्या मनात होती करुणा। स्वतःसाठी नाही, सगळ्या जंगलासाठी। तो हळूहळू चालत गेला, जाणीवपूर्वक उशीर केला। त्या सशाने जाणीवपूर्वक उशीर झाल्यामुळे सिंहाचा क्रोध, सिंह संतप्त झाला। मला थांबवण्याची कोणाची हिंमत झाली? तो गुरकावला। ससा शांतपणे वाकला आणि म्हणाला, महाराज, मला इथे येताना अडवण्यात आले। कोणी? सिंहाने विचारले। ससा म्हणाला, एक दुसरा सिंह। तो म्हणतो, हा जंगल माझा आहे। हे ऐकून सिंहाचा अहंकार भडकला। सशाने सिंहाला एका खोल विहिरीजवळ घेऊन गेला। सशाने शांतपणे सांगितले, तो इथेच राहतो। सिंहाने विहिरीत डोकावले। त्याला पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसलं। अहंकाराने अंध झालेल्या सिंहाला वाटलं, हा माझा शत्रू आहे। तो जोरात धरकाळी फोडतो आणि विहिरीत उडी मारतो आणि स्वतःच्याच अहंकारामुळे नष्ट होतो। जंगलाची मुक्तता, सिंह नाहीसा झाला। जंगल पुन्हा शांत झाले। सर्व प्राणी वाचले। ससा मात्र कोणताही गर्व न करता शांतपणे आपल्या वाटेने निघून गेला। याचा अर्थ असा आहे की सिंह म्हणजे अहंकार, क्रोध, अज्ञान, विहीर म्हणजे आपलं स्वतःच मन, प्रतिबिंब म्हणजे आपले स्वतःचे दोष, ससा म्हणजे प्रज्ञा आणि करुणा। बुद्ध सांगतात की खरा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो। मित्रांनो, ही गोष्ट नाही, ही गौतम बुद्धांची जातक कथा आहे। जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच बुद्धांच्या कथा आपल्याला शांत, समजूतदार आणि माणूस बनवतात। धन्यवाद।